चला पाहूया पहिले शतक मार्गस्थ आपल्याला पाहायला भेटते. पहिला चेंडू आणि हा उत्कृष्टरित्या एका धावेवर समाधान मानून घेतलेला आहे. आणि आता वादळ आलेला आहे फलंदाजीला. पाहूया वादळाची फलंदाजी कशी महागात पडते मराठा बॉयज या संघाला. आणि पुढचा चेंडू हरीश सावंत यांच्यासाठी. आणि हा टाकलेला पुढचा चेंडू आणि हा चौकार. परत एकदा पुढचा चेंडू आणि हा अरे 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 रे मंगू दादाला काय बॉल गावला नाही. मंगूदा दिसतंय नका. सुंदर काका यांचा पुढचा चेंडू आणि हा उत्कृष्टरित्या टोललेला आणि त्याच उत्कृष्टरित्या अडवलेला नितीन यांनी. अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू. ऑक्शनलाच राजू दादा यांनी मोठा असं वादळ घेतलेलं होतं ते म्हणजे हरीश सावंत. मोठं असं वादळ आहे ते. पाहूया हे वादळ काय करतं या टुर्नामेंटमध्ये. आणि अतिशय उत्कृष्ट म्हणल्याप्रमाणे वादळ कसा गेलाय गुईगत. आभास. चला हॅलो. चला पुढचं शतक आपल्यासाठी घेऊन येत आहेत ते म्हणजे दिगंबर दादा यांचा पुढचा चेंडू आणि हा उत्कृष्टरित्या टोलवलेला आहे आणि रनआउटचा चान्स. आणि हा मिस झालेला आहे चान्स. ही विकेट मराठा बॉयज या संघासाठी खूप मोठ्या आहेत. दोन्ही ओपनर अजूनही टिकून आहेत सामन्यामध्ये. पाहूया किती शतक ते मार्गास्थ नेतात. आणि हा पुढचा चेंडू फ्लायटेड चेंडू आणि ही विकेट. पहिला धक्का पहिली नस्पती आणि पहिले लठा. विशाल मांढरे महाराजांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते म्हणजे विशाल मांढरे उर्फ पप्पूदा यांचा उत्कृष्ट असा ड्रेसअप आपल्याला आवडलेला आहे बाबा. अतिशय उत्कृष्ट अशी DC मारून आलेले आहेत. पाहूया किती चौकार मारण्यात यशस्वी होतात. अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू आहेत ते. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आणि ही विकेट. थोडा बाहेर गेला चेंडू. जाऊ दे. वन्स मोर DJ वाजव.
पुढचा चेंडू आणि हा उत्कृष्टरित्या मारलेला आहे. नो चेंडू आणि नो चेंडूवर चौकार आलेला आहे. अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू आपल्याला या थँक्यू डी. चला पाहूया पुढचा चेंडू आणि हा टाकलेला आहे आणि उत्कृष्टरित्या मारलेला आहे फ्रंट फुटला. आणि हा पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट अशी फलंदाजी आतापर्यंत फॉन्टपिकच्या संघाला अवांतर धाव भेटलेली आहे. स्कोरर लक्ष द्यायचं आहे थोडं. आणि परत एकदा अवांतर धाव आणि एक धाव मिळवलेली आहे आणि हरीश सावंत परत एकदा स्ट्राईकवर आले देताना पाहायला भेटतात आपल्याला. पुढचा चेंडू आणि हा मोठी विकेट, मोठा धक्का. अतिशय उत्कृष्ट सामना आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटतोय आणि आता मोठा धक्का लागलेला आहे फॉन्टिकच्या संघाला. हरीश सावंत यांच्या स्वरूपात मोठा असं वादळ आपल्याला परत पटॅलियनमध्ये बसताना पाहायला भेटतं. आणि पुढचा चेंडू आणि परत एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न पण कुठेतरी हुकलेला आहे चेंडू. आणि आता मोठी ओव्हर म्हणजे मोठी ओव्हर, मोठं शतक. ते म्हणजे तिसरं षटक, डबल धमाका ओव्हर. स्कोअर प्लीज प्रतीक दादा. 23 धावा झालेल्या आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 23. आणि आता तिसरं षटक मार्गस्थ. आतापर्यंत एकही चेंडू झालेला नाही पण डबल धमाका ओव्हर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. पाहूया किती चेंडूवर किती रन्स कुठण्यात यशस्वी होतात दोन्ही फलंदाज. पुढचा चेंडू आणि हा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न पण बॅकफुटला जाऊन मारलेला आहे. हा अतिशय उत्कृष्टरित्या फलंदाजी आपल्याला फॉन्टपिक्सच्या संघाकडून आतापर्यंत पाहायला भेटलेले. आणि परत एकदा विकेट, 6 मारत आहे. चला पाहूया डबल धमाका ओव्हरमध्ये पहिलीच विकेट गमावून बसलेले आहेत ते म्हणजे राजू दादा. आता त्यांचीच जागा भरून काढण्यासाठी येत आहे दुसरा फलंदाज. पहिला चेंडू आणि हा रिव्हर्स शॉट, फिल्डरच्या पायांच्या मधून गेलेला आहे बॉल. आणि चैतन्य कुठेतरी अतिशय उत्कृष्ट असा चौकार. जर अजून एक चौकार मारलेला आहे सुजित दादाने, अजून एक चौकार मारला तर निखिल दादाकडून 501 रुपयाचं पारितोषिक आणि अजून एक मारला तर 2001 रुपयांचं पारितोषिक. आणि अजून एक चौकार, 501 रुपयांचं पारितोषिक लागू झालेलं आहे. 1 रुपया माझा आहे. मारला सुजित दादा तर निखिल दादाकडून परत एकदा 5001 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. सॉरी 1001.
501 रुपयांचं पारितोषिक आपल्याला लागू झालेलं आहे आणि अजून एक चौकार मारता आला तर अजून एकदा 501 रुपयांचं पारितोषिक. पाहूया काय होतं या ठिकाणी. डबल धमाका ओव्हर आणि अजून एकदा चौकार. माझ्या बच्च्याला करत होतं लय मिस, मला आठवला पहिला किस. मग काय तिला तर झापक झुपक झापक झुपक वाजत राहतंय काय. विकेट. भेटलेली आहे निखिल दादा. सुजित दादा 501 रुपयांचं पारितोषिक आपण निखिल दादाकडून कलेक्ट करायचंय नंतर. शेवटचं शतक अजूनही राहिलेलं आहे आणि धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे डबल धमाका ओव्हर मध्ये आपण खूप धावा कुठलेल्या आहेत. स्कोरर स्कोरर सांगायचं प्लीज प्रतीक दादा. 32 धावा. 32 धावा आलेल्या आहेत. आवाज कमी करणार थोडं. आदेश दादा यांच्याकडून 41 स्कोर झालेला आहे आता. पुढचा चेंडू आणि हा उत्कृष्टरित्या मारून बॅकफुटला मारून खेळलेला चेंडू पण कुठेतरी विकेट सोडताना पळायची गरज नव्हती पण पळलेला आहे. हो छोट्या पट्टीचा खेळाडू सोहम इथे उतरताना आपल्याला पाहायला भेटतोय. चला पाहूया पुढचा चेंडू. वाईट चेंडू दर्शवलेला आहे पंचांनी. चला पाहूया पुढचा चेंडू आणि हा स्टेप आउट करून मारलेला आणि हा चौकार. चौकार मारलेला आहे आता चेंडूवर डीजे
किती धावा आल्यात रन किती झालेत माईक मशीनचा आवाज येतोय. हॅलो 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 चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे फॉन्टपिक्सच्या संघाने. यानंतरचा सामना निखिल दादा यानंतरचा सामना कुणाचा असणार आहे. श्रीराम 11 आणि PN वॉरियर्स या दोन्ही संघामध्ये पुढचा सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपले संघाचे सर्व प्लेयर्स इथे उपस्थित ठेवायचे. फॉन्टपिक्स लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. हरीश सावंत विकेट पहिला धक्का पहिली लागलेली नस नाही दिला. नो चेंडू दर्शवलेला आहे पंचांनी. नो चेंडू आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. चला पाहूया पहिल्या शतकातला हा पुढचा चेंडू आणि हा उत्कृष्ट सटवलेला चेंडू आणि कुठेतरी शांततेत चाललेली आतापर्यंत ही खेळी. परत एकदा स्टेप आउट करून मारलेला आणि हा चौकार समोरच्या दिशेने बरोबर चौकार गेलेला. चला पुढचा चेंडू आणि हा आता मात्र नाही. 2 धावांवर समाधान मानावं लागेल. कुठेतरी आत्ताचा हा चौकार मारण्याचा प्रयत्न सुमित यांचा स्वीप शॉट. पुढचा चेंडू आणि हा परत एकदा आणि ओ रनआउटचा चान्स. छोटा पट्टीचा खेळाडू त्या ठिकाणी बॉलवर येताना आपल्याला पाहायला भेटला. धाव किती संख्या झालेली आहे प्रतीक दादा. 5 बॉल 9 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत. मंगू भाऊ यांच्यासाठी पुढचा चेंडू. आ गा 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 लय जोरात हाणते रवी.
बॉल आता आणायला लागेल. आपल्या संघासाठी घेऊन येत आहे ते म्हणजे हरीश सावंत. मोठं असं वादळ आणि पुढचा पहिला चेंडू हरीश यांचा आणि वादळाला चौकार. वादळाला चिरत जाताना चौकार सुमित पुजारी यांचा मॅन फ्रॉम वसई. हळू दमाना घे. मॅन फ्रॉम पनवेल हरीश दादा सावंत यांनी आता इथे एक विकेट काढली तर योगेश सदावर यांच्याकडून 5,001 रुपयाचं पारितोषिक. दोन मिनिटं थांबायचंय. चला सामन्याला सुरुवात करायची. पुढचा चेंडू आणि हा उत्कृष्टरित्या टोलवण्याचा प्रयत्न आणि अरे अरे रे रे मिस फिल्डिंग आणि 2 धावा. साहिल पुढचा चेंडू आणि हा विकेट. मोठी विकेट. चला चला पाहूया पुढचा चेंडू. हरीश यांचा पुढचा चेंडू आणि स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न पण कुठेतरी मिस होताना पाहायला भेटत आहेत. आणि उत्कृष्ट असा चेंडू डीजे डबल धमाका ओव्हर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात आणि 12 बॉल 36 धावांची आवश्यकता या ठिकाणी या सामन्यामध्ये. मराठा बॉईज या संघाला 12 बॉल 36 धावांची आवश्यकता आहे. चला पाहूया काय रंगरूप बदलतं या सामन्याचं. पहिला चेंडू डबल धमाका ओव्हर आणि बघूया डबल धमाका ओव्हर मध्ये किती धावा कुठल्या यशस्वी होतात. आणि या नो चेंडू दर्शवलेला आहे पंचांनी.
चला पाहूया पुढचा चेंडू. आणि हा वाईड चेंडू दर्शवलेला आहे. डबल धमाका ओव्हरमध्ये आपल्याला जितक्या धावा मारताल तितक्या डबल धावा भेटणार आहेत. आणि हा उत्कृष्टरित्या अडवलेला चेंडू आणि विकेट. विकेट. या ठिकाणी होणारा सामना आपल्याला पाहायला मिळतो तो फॉन्टपिक्स विरुद्ध मराठा बॉयज. आणि रोमांचक असा हा सामना दोन्ही संघामध्ये. आणि जलबी किंग या ठिकाणी बॉलिंगला ॲक्शन मार्कवरती. आणि पहिला चेंडू चांगला टोलवला आणि पशार झालेला चेंडू. आणि हा कळला नाहीये कोण आहे त्या ठिकाणी. आता सामना झाला तो म्हणजे फॉन्टपिक्स आणि मराठा बॉईज या दोन्ही